विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरला आपण अल्किल हॅलाइडच्या वेगवेगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितलेल्या आहेत. आज आपण अरिल हॅलाइड हा अल्किल बेन्झीन पासून कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. आता यासाठी त्या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमचं टायटल या ठिकाणी दिले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आठवते का बघा, 11वी मध्ये आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये बेन्झीनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिलेल्या होत्या. म्हणजेच या रिएक्शनमध्ये काय झालेलं होतं, बेन्झीन मधला H+ आयन दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. या मेथडमध्ये आपण अल्किल बेन्झीन रिएक्टंट घेणार आहोत. अल्किल बेन्झीन म्हणजे टोलिन. या बेन्झीनमध्ये एका H+ ची रिप्लेसमेंट CH3 ग्रुपने झालेली आहे आणि हा टोलिन स्टार्टिंग मटेरियल घेऊन त्यापासून आपण अरिल हॅलाइड तयार करणार आहे, जे टोलिनचा ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार करणार आहे. यासाठी आपल्याला हॅलोजिनेशन रिएक्शन करायचे आणि त्या हॅलोजिनेशन रिएक्शनला नाव दिलेलं आहे ब्रोमिनेशन. 11वी मध्ये तुम्ही बेन्झीनच्या ब्रोमिनेशन रिएक्शन पाहिल्यात. सेम कंडिशन या रिएक्शनमध्ये आपण वापरणार आहोत. आता टोलिनवर ब्रोमिनची ऍक्शन जर केली तर त्या रिएक्शनमध्ये आयर्न किंवा ॲल्युमिनियम हा हॅलोजन कॅरियर लागतो. कोणता हॅलोजन कॅरियर लागतो? आयर्न किंवा ॲल्युमिनियम. तर याचं काम काय, तो आयर्न किंवा ॲल्युमिनियम ब्रोमिन बरोबर रिॲक्ट होतो Br2 बरोबर आणि तो FeBr3 तयार करतो. FeBr3 ला नाव देण्यात आलं न्यूट्रल इलेक्ट्रोफाईल. जी न्यूट्रल इलेक्ट्रोफाईल जनरेट्स इलेक्ट्रोफाईल बाय ब्रेकिंग नॉन पोलर कोव्हलेंट बॉन्ड. आता यामध्ये 11वी मध्ये तुम्ही होमोलायटिक फिशन शिकलेला. Br2 मोलेक्यूल आहे. या Br2 मोलेक्यूल मध्ये शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली सेंटरला आहे. म्हणजे याच्यावर UV लाईटची किंवा सनलाईटची ऍक्शन केली तर बॉन्डचं ब्रेकिंग काय होणार, सिमेट्रिकल मॅनर मध्ये होणार आणि सिमेट्रिकल मॅनर मध्ये झालं तर ब्रोमिन फ्री रॅडिकल तयार होतो. आपल्याला या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचा आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो, आणि हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करण्यासाठी आपल्याला न्यूट्रल इलेक्ट्रोफाईलची गरज आहे. जे ब्रोमिनवर हॅलोजन कॅरियरची ऍक्शन केली आपण, FeBr3 ची ऍक्शन केली तर मुळात हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा काय करेल, Br2 मधल्या बॉन्डचं ब्रेकिंग अनसिमेट्रिकल मॅनर मध्ये करेल. म्हणजे अपवादात्मक इथे हिट्रोलायटिक फिशन होईल आणि हिट्रोलायटिक फिशन झालं, एका Br ची पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दुसरा Br ॲटम घेईल, दुसऱ्या Br ॲटमचा Br- आयन तयार होणार. याला आपण ब्रोमाइड आयन असं म्हटलंय. आणि पहिला Br ॲटम आहे तो Br+ आयन तयार करेल. Br+ आयन म्हणजे ब्रोमोनियम आयन. So to generate bromonium ion by breaking non-polar bond like Br2, here use of halogen carrier is made in this reaction FeBr3. समजा Fe च्या ऐवजी Al घेतला तर 2Al3Br2 बरोबर रिॲक्ट होईल. 2Al-Br3 तयार होणार हॅलोजन कॅरियर आणि तो ब्रोमोनियम आयन तयार करू शकेल. आता अशा टोलिनवर ब्रोमिनची ऍक्शन केली हॅलोजन कॅरियरच्या प्रेझेन्स मध्ये, ती रिएक्शन नेहमी डार्क कंडिशन मध्ये घडवून आणायची. पण डार्क कंडिशन मध्ये इन द ॲब्सेन्स ऑफ लाईट ही रिएक्शन घडावी लागेल. तर हा जो ब्रोमिन आहे हा ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे ऑर्थो पोझिशनचा एक H+ आयन इथला, याची रिप्लेसमेंट Br+ ने होईल आणि पहिला प्रोडक्ट यामध्ये मिळेल ऑर्थो ब्रोमोटोलिन. याच बरोबर पॅरा पोझिशनचा हा जो H+ आयन आहे याची रिप्लेसमेंट Br+ ने होणार आणि दुसरा प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळू शकेल पॅरा ब्रोमोटोलिन along with the byproduct HBr. Here we cannot get single product, we are getting mixture of two different products. These products are orthobromotoluene as well as para-bromotoluene. So it is method of preparation of aryl halide.
and mechanism of that reaction is electrophilic substitution reaction, that is from ortho position H plus and from para position H plus ions are replaced by Br plus ions, and to generate Br plus ion here halogen carrier is used in this reaction. आता समजा याच रिएक्शन मध्ये समजा Br2 च्या ऐवजी आपण I2 वापरलेला असेल, जे CET साठी हमखास याच्यावर प्रश्न येतो. ब्रोमीनच्या ऐवजी आयोडिनेशन केलं टोलिनचं, तर दिस रिएक्शन इज रिव्हर्सिबल, हे आपण लक्षात ठेवायचं. CET ला हमखास विचारतात. When in place of bromine, action of iodine is made on toluene, reaction is reversible type of the reaction. जे हा भाग टेक्स्टबुक मध्ये दिला आहे तो खास करून आपण CET साठी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण अरिल हॅलाइडची पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत, की ज्याला नाव दिलं आहे सँड मियर्स रिएक्शन. या सँड मियर्स रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल घ्यायचं आहे ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. तर ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन म्हणजे रिंगला NH2 ग्रुप अटॅच झाला. या कंपाऊंडला नाव देण्यात आलेलं आहे ॲनिलीन. याचं नाव काय? ॲनिलीन. या ॲनिलीनवर मिक्सचर ऑफ NaNO2 आणि HCl ची ऍक्शन करणार आपण. NaNO2 प्लस HCl, आणि ही ऍक्शन लो टेम्परेचरला 0 डिग्री सेल्सिअसला करायची आहे, म्हणजे 273 केल्विनला. तर NaNO2 आणि HCl यांच्यापासून काय तयार होईल? NaNO2 चं नाव दिलंय सोडियम नायट्राइट. हा HCl बरोबर म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होईल. या रिॲक्शन मध्ये हा हायड्रोजन ॲटम आहे HCl मधला NO2 ग्रुपला अटॅच होतो आणि यापासून तयार होतो HNO2. त्याचबरोबर बाय प्रोडक्ट रिएक्शन मध्ये रिमूव्ह होईल सॉल्ट सोडियम क्लोराइड. म्हणजे हा HNO2 अनस्टेबल आहे, तो डायरेक्ट आपण रिएक्शन मध्ये घेऊ शकत नाही. म्हणून अनस्टेबल कंपाऊंड मिक्सचर पासून तयार करणं हे आपण अल्कोहोलवर PBr3 आणि PI3 ची ऍक्शन करून त्यापासून अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड तयार केले. त्यामध्ये ती मेथड पाहिलेली आहे. त्याला लॅटिन मध्ये काय म्हणतात? इन सिटू. म्हणजे हे इन सिटू प्रिपरेशन आहे. असा नायट्रस ऍसिड NaNO2 आणि HCl याच्यापासून तयार होतो. आणि मग या रिएक्शन मध्ये हा NH2 ग्रुप आहे, याच्यामधले हे दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत रिमूव्ह होतात, आणि HNO2 मधला जो नायट्रोजन ॲटम आहे या नायट्रोजन ॲटमला अटॅच होतो. म्हणजे दोन नायट्रोजन ॲटमचं कपलिंग होतं. आता दोन नायट्रोजन ॲटमचं कपलिंग झालं तर त्यापासून आपल्याला सॉल्ट मिळणार आहे. तो सॉल्ट अशा प्रकारे N2 आणि Cl, इथली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेली, पॉझिटिव्ह चार्ज आला, आयोनिक बॉन्ड तयार झाल्यामुळे Cl मायनस. जर दोन नायट्रोजन ॲटम एकमेकांशी जॉईन झाले तर अशा प्रकारच्या रिएक्शनला नाव दिलेलं आहे डायअझोटायझेशन रिएक्शन. नेम ऑफ रिएक्शन इज डायअझोटायझेशन. आणि या डायअझोटायझेशन मध्ये जो प्रोडक्ट तयार झालेला आहे त्या प्रोडक्टला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड असं म्हणतात. लक्षात येते का? पहा, why it is diazonium. Diazo means two nitrogen atoms are joined together by triple bond, so its name given is benzene diazonium chloride. जे पहिल्या स्टेप मध्ये लो टेम्परेचरला 273 केल्विनला इन सिटू मध्ये HNO2 तयार झाला. तो HNO2 या ॲनिलीन मधल्या दोन हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट नायट्रोजन ॲटमनी झाल्यामुळं बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार होतो. याला नाव दिलंय डायअझोटायझेशन. आता या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडवर पुन्हा आपण क्युप्रस क्लोराइडची ऍक्शन करणार CuCl इन द प्रेझेन्स ऑफ HCl. आणि जर याला हीट केलं तर या रिएक्शन मध्ये काय होतं? हा नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, N2 निघून जातो, ब्राऊन गॅस. आणि याच बरोबर यापासून अरिल हॅलाइड तयार होतो. हा अरिल हॅलाइड म्हणजे क्लोरोबेन्झीन. So it is method of preparation of chlorobenzene from aniline. Name of the reaction is Sand-Mears reaction.
पुढे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड अमाइन्समध्ये बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आपण पाहणार आहोत. त्या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडमध्ये ही सँड मियस रिएक्शन पुन्हा आपल्याला रिपीट पाहिजे. हे समजली का रिएक्शन? बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न येतो, एक्सप्लेन सँड मियस रिएक्शन. 2 स्टेप बोर्ड एक्झामिनेशनमध्ये याच्यावर प्रश्न येतो, एक्सप्लेन सँड मियस रिएक्शन. जे 2 मार्काला प्रश्न आहे, 2 स्टेप्सला याच्यात. पहिल्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ बेन्झिन डायझोनियम क्लोराईड करायचं आहे आणि त्याच्यावर क्युप्रस क्लोराईडची ॲक्शन करायची आहे. त्यापासून क्लोरोबेन्झिन तयार होऊ शकेल. इथं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड या पूर्ण झालेल्या आहे. हे समजलं का सर्वांना? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड. तर यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स पाहिजे. जे अल्किल हॅलाइडचे भौतिक गुणधर्म. अल्किल हॅलाइडचा अभ्यास तुम्ही 11वी मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये केलेला. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता यामध्ये 3 प्रॉपर्टीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. हा पहिली प्रॉपर्टी आहे, नेचर ऑफ CX बॉन्ड. आठवते का? 11वी मध्ये तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिला. तो इंडक्टिव्ह इफेक्ट त्याचा वापर या ठिकाणी आपण करणार आहे, नेचर ऑफ CX बॉन्ड. दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड्स. आणि थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स. सोल्युबिलिटी ऑफ RX. अर्थातच 11वी मध्ये कॅरेक्टरिस्टिक वरून लक्ष देते, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर. म्हणजे अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. आता एकानंतर एक या फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. नंबर 1, नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. आता या अल्किल हॅलाइडमध्ये कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालंय. हॅलोजन ॲटम म्हणजे आपण F ॲटम घेऊ शकतो, Cl ॲटम घेता येईल, Br घेता येईल किंवा I ॲटम घेता येईल. हे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत, यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन ॲटमपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या बॉन्डमध्ये जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, दिस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज अट्रॅक्टेड बाय X ॲटम टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणून ॲरो हेड आपण Xच्या बाजूला दाखवला होता. आणि ॲरो हेड Xच्या बाजूला दाखवला तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी Xची वाढते. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर वाढली, याच्यावर चार्ज काय येतो? डेल्टा मायनस. ॲट द सेम टाइम इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ कार्बन ॲटम डिक्रीजेस. जे कार्बन ॲटम चार्ज काय येतो? डेल्टा प्लस. म्हणजेच परमनंट पोलरायझेशन कार्बन ॲटमवर आणि हॅलोजन ॲटमवर या अल्किल हॅलाइडमध्ये कार्बन हॅलोजन बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये दिसून येतं. हा जो इफेक्ट तुम्ही 11वी मध्ये बघितलेला, त्या इफेक्टला नाव दिलेलं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. पहिला काय म्हणलेला आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट. आता या इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये 2 प्रकार होते. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स, जे आपल्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात, त्यांच्यावर इंडक्टिव्ह इफेक्ट असतो तो निगेटिव्ह. आणि जे इलेक्ट्रॉन पेअर रिलीजिंग ग्रुप्स आहेत, त्यांच्यावर जो इंडक्टिव्ह इफेक्ट असतो तो पॉझिटिव्ह. म्हणजे कार्बन हॅलोजन बॉन्ड हा मोर पोलर बॉन्ड आहे. आणि म्हणून अल्किल हॅलाइड्स हे मॉडरेटली पोलर कंपाऊंड्स आहेत. मॉडरेटली पोलर कंपाऊंड्स आहेत. आता या अल्किल हॅलाइड्समध्ये कार्बन ॲटमला जर फ्लोरीन ॲटम, आता या अल्किल हॅलाइड्समध्ये जर कार्बन ॲटमला फ्लोरीन ॲटम जोडलेला असेल, फ्लोरीन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम आहे 4.0. जे कार्बन फ्लोरीन बॉन्ड हा शॉर्ट होणार, कारण फ्लोरीनचा ॲटॉमिक साईज स्मॉलर आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लार्जर आहे. म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली पुल करणार. जर बॉन्ड लेंथ शॉर्ट झाली तर रिॲक्टिव्हिटी अल्किल फ्लोराईडची कमी होणार. आता या फ्लोरीनची तुलना आपण क्लोरीन बरोबर केली. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, जे ॲटॉमिक साईज लार्ज झाला. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 3.0. जे हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कमी प्रमाणामध्ये फ्लोरीनपेक्षा आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. जे बॉन्ड लेंथ कार्बन आणि क्लोरीन मध्ये लॉंग झाली. बॉन्ड लेंथ व्हेनेवर इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. The alkyl chloride are more reactive than alkyl
क्लोराइड. हीच तुलना ब्रोमीन बरोबर करा. ब्रोमीनचा ॲटॉमिक साईज पुन्हा लार्जर आहे, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कमी झाली, जे बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. बॉन्ड लेंथ लॉंग असेल रिॲक्टिव्हिटी वाढणार, म्हणजे बॉन्ड हा वीक झाला. सो अल्किल ब्रोमाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्किल क्लोराइड्स. आणि आयोडीनमध्ये ॲटॉमिक नंबर आहे 53, म्हणजे ॲटॉमिक साईज लार्जर झाला, बॉन्ड लेंथ खूपच वाढलेली आहे. बॉन्ड लेंथ वाढली की रिॲक्टिव्हिटी ही वाढते, म्हणजे अल्किल आयोडाइड्स आर हायली रिॲक्टिव्ह दॅन अल्किल ब्रोमाइड, दॅन अल्किल क्लोराइड, दॅन अल्किल क्लोराइड्स. जे वेगवेगळे हॅलोजन ॲटम्स घेतले आणि अल्किल ग्रुप सेम असेल तर रिॲक्टिव्हिटीमध्ये या कार्बन हॅलोजन बॉन्डच्या नेचरचा कसा परिणाम होतो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आता काय करूया आपण, हॅलोजन ॲटम सेम घेऊया Cl आणि अल्किल ग्रुप बदलत जाऊया. आधी घेतला एन प्रोपाईल, नंतर घेतला इथाइल, त्यानंतर मिथाइल. जर स्मॉलर अल्किल ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडेन्सी कमी असते आणि लार्जर अल्किल ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडेन्सी जास्त असते. आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडेन्सी वाढली की रिॲक्टिव्हिटी कमी होते. म्हणून एन प्रोपाईल क्लोराइड इज लेस रिॲक्टिव्ह दॅन इथाइल क्लोराइड, इज लेस रिॲक्टिव्ह दॅन मिथाइल क्लोराइड. म्हणजे कार्बन हॅलोजन बॉन्ड हा अत्यंत महत्त्वाचा आहे, मोर पोलर बॉन्ड आहे. हे तुम्ही 11वी मध्ये पाहिलात इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये त्याचा वापर या ठिकाणी आपण केला. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, पुन्हा एकदा रिकॉल करूया आपण. दी परमनंट पोलरायझेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज ऑफ बॉन्डेड ॲटम्स in which more electronegative atom carries delta minus charge and less electronegative atom carries delta plus charge, and therefore this bond is polar bond and alkyl halides are moderately polar compounds. आज या ठिकाणी आपण नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल तर थांबूया. धन्यवाद.